ज्या विद्यार्थ्यांनी 10वी आणि 12वी बोर्डाची एक्झाम दिलेली असेल तर संपूर्ण विद्यार्थी वाट बघत आहेत ते म्हणजे की 10वी आणि 12वीचा जो निकाल असेल हा कोणत्या तारखेला प्रसिद्ध केला जाणार, कारण की 11वी ॲडमिशन प्रोसेस ही यावर्षी लवकर सुरू होणार आहे। तर बघू शकता राज्यातील 10वी 12वी बोर्डाच्या परीक्षा आता संपलेल्या आहेत। त्यामध्ये आता 10वीच्या परीक्षा तुम्हाला माहीत आहे की 20 फेब्रुवारीपासून सुरू झाल्या होत्या आणि 12वीच्या ज्या परीक्षा होत्या ह्या 10 फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या होत्या आणि आता निकालाची जी प्रतीक्षा आहे हे संपूर्ण विद्यार्थी म्हणजे ज्यांनी 10वी आणि 12वीचे पेपर दिलेले असेल तर त्यांची जी डेट आहे म्हणजे की निकाल कोणत्या तारखेला लागेल याबद्दलची माहितीसुद्धा आपल्याजवळ आलेली आहे। तर 10वी आणि 12वीचा जो निकाल आहे हा वेळेतच लागण्याची शक्यता आहे, कारण पुढील प्रवेश प्रक्रियेवर याचा परिणाम होत असतो। त्यामुळे निकाल हा कधी लागणार आहे याविषयी आपण आज माहिती बघणार आहोत। तर मागील वर्षी बघू शकता 12वीचा निकाल हा 5 मेला लागलेला होता, म्हणजे जे लास्ट इयरला होता 2025ला 12वीचा निकाल कधी लागला 5 मेला आणि 10वीचा निकाल लागला होता 15 मेला। तर आता यावर्षी देखील निकाल व्यवस्थित प्रक्रिया ही कधी लागेल आणि जो निकाल आहे हा कोणत्या तारखेपर्यंत उपलब्ध केला जाणार आहे यासाठी संपूर्ण पालकवर्ग आणि विद्यार्थी हे उत्सुकतेने वाट बघत आहे। तर बघू शकता, कारण की यामध्ये जे विद्यार्थ्यांची उत्तरपत्रिका आहे ही तपासणी सुरू आहे आणि यामध्ये 10वीचा निकाल 10 ते 15 मेच्या दरम्यान लागण्याची शक्यता दर्शवली जात आहे आणि त्यानंतर जर बघितलं तर 12वीचा निकाल 7 मे पर्यंत लागण्याची शक्यता दर्शवली जात आहे। म्हणजे जे विद्यार्थी 10वीची एक्झाम दिलेली असेल त्यांना 10 ते 15 तारीख मे महिन्यामध्ये निकाल लागणार अशाबद्दलची माहिती आलेली आहे आणि 12वीचा निकाल 7 मेला। तर अशाबद्दलची अपडेट आहे। तर ज्याही विद्यार्थ्यांनी एक्झाम दिलेली असेल, ज्या विद्यार्थ्यांनी 10वीची एक्झाम दिलेली असेल तर ते विद्यार्थी 11वीची वाट बघत आहे। तर 11th ॲडमिशन प्रोसेस ही प्रोसेस तुमची रिझल्ट लागण्याच्या अगोदर म्हणजे एप्रिल महिन्यातच सुरू होणार आहे, शेवटच्या आठवड्यामध्ये। आणि MST-CETचे जे विद्यार्थी असेल, जसे की ज्यांनीही 12वी नंतर CETची एक्झाम दिलेली असेल किंवा कोणते विद्यार्थी बाकी आर्ट कॉमर्स सायन्स असेल त्यांच्या फील्डनुसार त्यांची जी ॲडमिशन आहे ती होणार आहे आणि CETवाले जे विद्यार्थी आहे त्यांचीसुद्धा जी ॲडमिशन प्रोसेस आहे ही CETचा रिझल्ट लागल्यानंतर सुरू होणार आणि संपूर्ण ज्या अपडेट असेल तुम्हाला आपल्या चॅनलवर वेळोवेळी देणे सुरू राहणार आहे। त्यामुळे 10वीचे विद्यार्थी किंवा 12वीचे विद्यार्थी संपूर्ण विद्यार्थ्यांनी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, कारण की A to Z माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर दरवर्षी देण्यात येत असते आणि यावर्षीसुद्धा देण्यात येणार। त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।